हॅलो हाय फ्रेंड्स, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या मिस कॅड यूट्यूब चॅनलवरती. तर आज ह्या आपण व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, काय ऐकणार आहोत हे तुम्हाला माझ्या थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल. तरीसुद्धा परत एकदा सांगते की आज आपण यूट्यूबबद्दल माहिती देणार आहोत. हो, तर मी यूट्यूब 2018मध्ये ओपन केलेलं. तर यूट्यूब जे आहे ते आपण कसं खोलतो, यूट्यूब ओपन करायला पैसे लागतात का, काय लागतं, किंवा यूट्यूबवरती फर्स्ट व्हिडिओ टाकल्याच्यानंतर व्ह्यूज येतात का, त्याच्यानंतर सबस्क्रायबर खरंच येतात का, वाढतात का. काही लोक म्हणतात की आम्ही ओपन केलेत पण आमचे 10-12 सबस्क्रायबर आहेत, सबस्क्रायबर होत नाही आहेत. तर अशा वेळेला आपण काय करावं. त्याच्यानंतर जर सबस्क्रायबर आले त्याच्यानंतर आपण डेली व्हिडिओज टाकावे की नाही टाकावे, इतर सर्व माहिती मी जे आहे ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस कराच आणि व्हिडिओ जर माहितीपूर्वक वाटला आहे, व्हिडिओ जर बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. कारण की मी माझ्या ॲनालिसिसवरती बघते की तुम्ही व्ह्यूवर्स एवढे असतात ते नवीन असतात, जे फॉलो करतात सबस्क्रायबर करतात ते बघतातच, पण नवीनसुद्धा लोक आपल्याला जॉईंड होतात, बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा एक छोटासा सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे. आत्ता जो मी हा व्हिडिओ शूट करते आहे तो सुद्धा विदाऊट ट्रायपॉडचा शूट करते आहे, कारण की सध्या तरी माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे. तुम्ही बघत असाल कधी ह्या हातात कधी ह्या हातात मी मोबाईल पकडून जे आहे स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करते आणि मी व्हिडिओ शूट करते आहे. तर पहिली गोष्ट मी तुमच्यासोबत सांगते आहे, जसं की सांगितलं मी यूट्यूब ओपन करण्यासाठी झिरो इन्व्हेस्टमेंट, झिरो काहीही लागत नाही. फक्त आणि फक्त लागतं ते म्हणजे आपला जीमेल. हो, तर ज्यांचा कोणाचा जीमेल नसेल त्याने जीमेल खोला. तर जीमेल म्हणजे काय, तर आपल्या मेल येतो किंवा प्लेस्टोर ओपन करायला, कुठलाही एक ॲप ओपन करायला आपल्याला आपला मेल लागतो. तर तो मेल ओपन करायचा आहे, आपला बनवून घ्यायचा आहे मेल. जसं की माझा मेल हा आहे, तुम्ही या मेलवरती मला हे मेल करू शकता किंवा ह्या मेल तुम्ही देखील हा असा मेल बनवून इंस्टाग्राम, फेसबुक किंवा इतर काही ॲप्स जे आहेत ते ओपन होतात जीमेलवरून. तर गुगलवरती गुगल अकाउंट बनवायलासुद्धा मेल लागतो. तर त्याच्यामुळे मेलमध्ये जाऊन आपला जो आहे तो जीमेल बनवून घ्या पहिली गोष्ट. ते मेल बनवल्याच्यानंतर आपले जे आहे पुढची प्रोसेस खूप फास्ट होते. त्याच्यानंतर आपण मेलवरतीचा ऑप्शन ऑन करून आपलं यूट्यूब जे आहे ते ओपन होतं. एखाद वेळेला मी तुम्हाला दाखवेल जेव्हा मी ह्यांच्या मोबाईलवरती एखादं नवीन अकाउंट बनवेल तेव्हा मी दाखवेल, कारण की मी सध्या तरी दुसरं अकाउंट ओपन करत नाही. माझा सर्व फोकस माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आहे की मला हा जो आहे तो चॅनल मोनिटाईज करायचा आहे. त्याच्यामुळे माझं सर्व फोकस या चॅनलवरती मी करते आहे आता. पण मी नक्की तुम्हाला ते दाखवेल की ओपन कसं करायचं ते. तर काही लॉजिक एवढं काही हार्ड नाही आहे ते. तर यूट्यूब ओपन केल्याच्यानंतर आपल्या जीमेलने ते ओपन होतं. त्याच्यानंतर आपण आपल्या चॅनलचं नाव ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपण जे आहे ते व्हिडिओज त्याच्यावरती टाकू शकतो. आता तुमच्यावरती आहे, तुम्हाला जर शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आहेत किंवा लाँग व्हिडिओ टाकायचे आहेत किंवा दोन्ही टाकायचे आहेत ते तुम्ही टाकू शकता. असं काहीच नाही की शॉर्टच व्हिडिओ टाका त्याच्यानेच मॉनिटाईज चॅनल होईल किंवा लाँग व्हिडिओ टाका त्याच्यानेच मॉनिटाईज होईल. आणि असं काही नाही आहे की दर दिवसातून 3 व्हिडिओज पडले पाहिजे असं काही नसतं. आपल्यावरती असतं, बस रेग्युलरली राहिलं पाहिजे. आपण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहोत तर आपण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहिलेच पाहिजे. म्हणजे अगदी महिनाभर गायब आहेत, 2 महिने गायब आहेत असं करायचं नाही. आपण हप्त्यातून 2 व्हिडिओ किंवा 2 हप्त्यातून 2 व्हिडिओ, हे शुक्रवार शनिवार किंवा गुरुवार शुक्रवार शनिवार असा व्हिडिओ जो आहे तो आपला आलाच पाहिजे. कारण की आपले जे प्रेक्षक आहेत, आपले जे सबस्क्रायबर आहेत ते आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात किंवा आपला व्हिडिओ आला तर त्यांना एक सवय लागते, जसं एखाद्या सिरियलची सवय लागते बघायची की ह्याच्यानंतर ह्याच्या लाईफमध्ये काय होईल, त्याच्यानंतर त्या लाईफमध्ये काय होईल. त्याचप्रकारे आपणसुद्धा तसंच अगदी आपल्या सबस्क्रायबरसाठी अवेलेबल राहायचं.
ते आपण जे दाखवतो आहे ते खरंच माहितीपूर्वक आहे का हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आपण डेली ब्लॉग जरी दाखवले तरी आपण व्हॉईस ओव्हर करतो. व्हॉईस ओव्हर करताना आपण आपल्या प्रेक्षकांना थोडंफार पॉझिटिव्हिटी, थोडंफार बोलतो ना, अगदी त्यांना ग्रोथ कसं द्यायचं, किंवा तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात अडचणी आहेत तर हां, माझ्यासुद्धा आयुष्यात अडचणी आहेत, मी त्यांच्यावरती मात करून किंवा त्यांना फेस करून पुढे येते आहे, तर तुम्ही देखील ते करू शकता असं देखील प्रोत्साहन देऊ शकता. आपण आपल्या व्हिडिओजमध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची, निगेटिव्हिटी काहीच ठेवायचं नाही. अश्लील व्हिडिओ किंवा नको ते कामं करायचे नाही. सॉरी, मला खूप जास्त सर्दी झालेली आहे. सॉरी. तर पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगितली आहे. तर चॅनल ओपन केल्याच्या नंतर काय करायचं, तर चॅनलची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तुम्हाला. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये जे आहे ते व्हिडिओ टाकणार आहात. म्हणजे कुकिंग आहे, व्लॉगिंग आहे, ट्रॅव्हलिंग आहे, स्पोर्ट्स आहेत, योगा आहेत, अशी भरपूर सारी कॅटेगरी आहेत यूट्यूबवरती. तर तुम्ही म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये जे असतात ॲप, ते सुद्धा दुसऱ्याला समजावून देण्यासाठी ते सुद्धा चॅनल आहेत. त्यानंतर रोस्टिंग आहेत, किंवा रिॲक्शन चॅनल आहेत, किंवा स्टोरी एक्सप्लेन, किंवा मूवी एक्सप्लेन, असे भरपूर सारे चॅनल्स आहेत. तर तुम्ही देखील ह्याच्यापैकी एक करू शकता. तर मी जे आहे ते पीपल अँड ब्लॉग्स ह्याच्यामध्ये सिलेक्ट केलं आहे, कारण की मला ब्लॉगिंग करायला आवडते. मला माझी लाईफ शेअर करायला आवडते, मी काय करते काय नाही करते वगैरे. त्याचबरोबर मी दुसऱ्यांना असं प्रोत्साहन देईन, कमी करायचं नाही, प्रोत्साहन द्यायचं असतं. कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही जे आहे व्हिडिओज बनवू शकता. तर फर्स्ट 50 सबस्क्रायबरच्या नंतर तुम्हाला लाईव्हचं ऑप्शन भेटेल. आणि त्याचबरोबर काहीतरी एक वेळेची लिमिट असते, ती लिमिट वाढवायलासुद्धा सबस्क्रायबरचं हे असतं. त्याच्यानंतर तुम्ही लाँग व्हिडिओ बनवू शकता, अगदी लाँग व्हिडिओ अपलोड करू शकता. तर ते सुद्धा आहे. जेव्हा मी माझा पर्सनल सांगते, जेव्हा मी फर्स्ट व्हिडिओ टाकलेला तेव्हा एवढे व्ह्यूज आले नव्हते, 7-8 व्ह्यूज आले. तर मला असं वाटायचं खरंच रिअलमध्ये मला सबस्क्रायबर मिळतील का, 10-11च्या नंतर तरी सबस्क्रायबर वाढतील का, असं सुद्धा माझ्या मनात यायचं. पण बोलतात ना, मनामध्ये काही एक हे न ठेवता मी काम करत राहिले त्याच्यावरती. पहिलं मी खूप ॲक्टिव्ह असायचे ह्या चॅनलवरती. जेव्हा मला आयुष झालेला त्याच्यानंतर मी खूप ॲक्टिव्ह राहायचे. पण आता जेव्हा माझा सेकंड बेबी झाला आणि ती राहिली पोटामध्ये, त्याच्यात मला खूप जास्त बुद्धांना त्रास झाला. त्याच्यामुळे माझा खूप गॅप पडला. त्याच्यामुळे माझं चॅनल जो आहे थोडाफार ग्रोथने लो आला आहे. तर दुसरं म्हणजे सरांना विचार येतं, सबस्क्रायबर येतात का, सबस्क्रायबर वाढतात का. तर हो, जसं तुम्ही एखाद्याला प्रेरित कराल, किंवा तुम्ही त्याला तुमच्या व्हिडिओची क्वालिटी दाखवाल, व्यवस्थित क्वालिटी आहे, व्हॉईस व्यवस्थित आहे, त्याचबरोबर तुम्ही जे व्हिडिओ काढताय ते सुद्धा फनी आहेत किंवा व्यवस्थित आहेत आणि जर प्रेक्षकांना तुमचे व्हिडिओज बघायला आवडतात, तर नक्कीच तुमचे सबस्क्रायबर वाढणार आहेत. तुम्ही एका कॅटेगरीवरती स्थिर राहा. भले ब्लॉगिंग आहे, ब्लॉगिंगमध्ये तुम्ही डेली ब्लॉगिंग करता, तर त्याच्यामध्ये कुकिंग किंवा ट्रॅव्हलिंग हे येतच. त्याच्यामुळे हे असं काहीच नाही आहे की मी ब्लॉगिंगचं चॅनल ओपन केलं आहे तर ब्लॉगच करायला पाहिजे, असं काही नाही आहे. तुम्ही एखादी वस्तू आणली किंवा शॉपिंग केली आहे तर शॉपिंगचा व्हिडिओ, किंवा ट्रॅव्हल करता ट्रॅव्हलचा ब्लॉग, असं तो सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामुळेच मी ब्लॉग चॅनल हा जो ओपन केला आहे, की आपण सर्व काही जे आहे ते ह्याच्यावरती आपण व्यवस्थित शेअर करू शकतो. तर मी तुम्हाला जसं की सांगितलं, हप्त्यातून 2 ते 3 व्हिडिओ किमान मोठे आले पाहिजेत, म्हणजे लाँग व्हिडिओज ॲटलिस्ट 12 किंवा 15 मिनटाचे. कारण की ह्याच्यावरती तर कोण बघायलासुद्धा मागत नाही. असतात व्हिडिओ ते पण आपण पुढे ढकलून बघतो, किंवा एवढं आपण मी स्वतःचं सांगते, आपण दुसऱ्याचे व्हिडिओ बघतो ते सुद्धा 8 ते 10 मिनटाचे असतात, ते लिटरली बघतो. अगदी 12-13 मिनटाचे, 15 मिनटाचे व्हिडिओ आपण काही फोकस करून बघत नाही. तर व्हिडिओ जे आहेत ते लाँग ठेवू नका, एकदमच लाँग ठेवू नका की दुसरा माणूस कंटाळून जाईल ते व्हिडिओ बघता. तसं करूच नका. त्याच्यानंतरची गोष्ट सांगते ती म्हणजे, आता तुम्ही ब्लॉग चॅनल ओपन केला आहे, स्टार्ट केला आहे, तर तुम्हाला लगेचच मॉनिटायझेशन होईल का नाही होणार. जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती फोकस केलं आहे, तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती फोकस केलं आहे, तुम्ही मेहनत घेतली आहे, हार्डवर्क केलं आहे, तर तुमच्या मेहनतीला, हार्डवर्कला सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार. हो, प्रत्येक प्रयत्नाच्या मागे हा यश असतोच. आणि बोलतात ना की
आयुष बाहेर आहे त्याच्यामुळे मला थोडंसं हे वाटतं आहे. मेहनत ही करायलाच पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही हार्डवर्क करा, मेहनत करा, सक्सेस हा तुमचाच आहे. तर मी हा व्हिडिओ का शूट करते आहे, आता तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. सबस्क्रायबर वाढतात की नाही वाढतात, मॉनिटाईज होतं की नाही होतं, त्याच्यानंतर किती दिवसांनी होतं मॉनिटाईज. जसे तुम्ही व्हिडिओज टाकाल, तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज येतील, तुमचे सबस्क्रायबर वाढतील, तुमचा वॉच टाईम जो आहे 4000 वॉच टाईम, 1000 सबस्क्रायबर हे जे आहे ते पूर्ण होईल. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित मॉनिटाईज होईल तुमचं चॅनल फुल्ली फायनल, आणि तुमचे पूर्णपणे म्हणजे अकाउंट मॉनिटाईज होऊन तुम्हाला अर्निंग चालू होईल यूट्यूबकडून. तर माझंसुद्धा खूप मोठं स्वप्न आहे हेच, की चॅनल माझं मॉनिटाईज झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करते आहे. आणि म्हणून मी माझ्या सबस्क्रायबरलासुद्धा सांगेल की तुम्हीसुद्धा नक्की प्रयत्न करा, कारण की आत्ताच्या याच्यामध्ये घरी बस काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणं गरजेचं आहे. असं नाही आहे की आपण हाऊसवाईफ आहे तर कामं खूप आहेत, कामं तर खूपच आहेत, पण थोडा वेळ जसा आपण स्वतःला देतो तसंच तो वेळाचा काहीसा उपयोग आपण बोलतात ना आपल्यासाठी, त्याचबरोबर आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या मेहनतीसाठी सुद्धा काढावा, जेणेकरून कोणाला म्हणजे आपल्या घरच्यांना आपला हातभार लागेल. खरंच मला असं वाटतं, कारण की आता मी 2 मुलांची आई झाल्याच्या नंतर मला घराच्या बाहेर जाऊन जॉब करणं हे पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे मी आता सर्व फोकस जो आहे तो माझ्या यूट्यूब चॅनलवर करणार आहे. त्याचबरोबर यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम 3 सोशल मीडियावरती मी ॲक्टिव्ह असते आणि असतेच. मध्ये कधी गॅप पडला तर पडला, नाहीतर मी या 3 सोशल मीडिया आहेत माझे, त्याच्यावरती मी ॲक्टिव्ह असते. तुम्हाला माझे हे हात दिसत असतील, हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. तर माझ्या हाताची कंडिशन अशी झाली आहे. एक्सक्यूजेस द्यायचे नाही की आज व्हिडिओ काय बनव करून. जर तुम्ही बघत असाल यूट्यूबवरती, तर यूट्यूबवरती जे आहेत ते खूप सारे व्हिडिओ म्हणजे अगदी 5-6 मिनटाचे देखील व्हिडिओ बडबड करून सोडतात, असे देखील व्हिडिओ असतात. तर तुम्हालासुद्धा सांगते, थोडं का होईना यायचं, बोलायचं आणि व्हिडिओ काढायचा, ठीक आहे. तर तुम्हाला कळलंच असेल. आणि व्हिडिओ आय टी स्टुडिओमधूनसुद्धा तुम्ही व्हिडिओ आहे तो पोस्ट करू शकता. व्हिडिओला टायटल आणि थंबनेल वेगळा बनवायचा, थंबनेल इंटरेस्टिंग बनवायचं की समोरच्या माणसाने आपल्या व्हिडिओवरती क्लिक केलं पाहिजे. तर थंबनेल व्यवस्थित बनवा, टायटल व्यवस्थित ठेवा, डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ते व्यवस्थित, व्हिडिओमध्ये जे काय आहे ते तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. त्याचबरोबर 2-4 आपल्या व्हिडिओच्या लिंक्स, आपल्या यूट्यूब चॅनलचं लिंक ठेवा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे टॅग करा, हो तुमच्या व्हिडिओला टॅग करा, जे तुमच्या व्हिडिओमध्ये आहे त्या व्हिडिओला व्यवस्थितपणे टॅग करा. जे व्हायरल ट्रेंडिंग टॅग्स आहेत ते वापरा. त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करा. हाय क्वालिटी व्हिडिओ ठेवा, व्हिडिओ ब्लर किंवा व्हॉइस ओव्हर येत नाही आहे, एकदम हळू आवाज येतो आहे असे व्हिडिओ टाकू नका. अगदी हाय क्वालिटी व्हिडिओ, त्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर व्यवस्थित येईल असं काहीतरी करा. पैसे नाही आहेत तर काय झालं, आपला हात आहे, आपल्या हाताला ट्रायपॉड बनवायचा आणि आपला जो बोलण्याचा टोन आहे तो थोडा स्पष्ट ठेवायचा आणि व्यवस्थित बोलायचं. बस एवढं तर प्रत्येकाला जमतं आणि तुम्ही करू शकता. जसं मी करू शकते, बाकीचे करू शकतात, तसंच आपणही करू शकतो. एकामेकाला प्रोत्साहन द्या, आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी खरंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की हो की नाही. आणि जर कोणी कमेंट केली तर त्याला मी स्वतः जाऊन सबस्क्राईब करेल त्याचं चॅनल. प्लीज ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगा की हो बरोबर बोललात तुम्ही, आणि त्याचबरोबर किंवा 100% शुअर. जर तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या सबस्क्राईब केलं ह्या चॅनलला आणि माझ्या इथे कमेंटमध्ये जाऊन लिहिलात की ओके डन, म्हणजे मी समजेल की माझ्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेल्या आहात, तर मी सुद्धा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल. हा स्पेशली व्हिडिओ मी बनवते आहे आपल्या न्यू यूट्यूबरसाठी, जे कोणी आता माझा हा व्हिडिओ ऐकून यूट्यूब स्टार्ट करत आहेत किंवा ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे पण ग्रोथ होत नाही आहे त्यांच्यासाठी, की माझ्या ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ओके डन सबस्क्राईब असं लिहिला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर केलं, तरच मी तुमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करणार आहे. तर जेवढे कोणी तुम्ही नवीन यूट्यूबर आहात त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा.
मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार. आणि असं करून आपण सर्वांनी ज्यांनी कोणी कमेंट केले त्यांनी दुसऱ्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या कमेंट बॉक्समध्ये ओके सबस्क्राईब असं करून आपण एकमेकाला थोडंसं प्रोत्साहन देऊ आणि त्याचासुद्धा आपण भलं करू. तर चला स्टार्ट करूया नवीन जर्नीसाठी. सोबत स्टार्ट करूया आपण. ओके बाय. थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ. काळजी घ्या तोपर्यंत. बाय बाय.